नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। मित्रांनो, GDS 2024 म्हणजे पोस्ट ऑफिस भरती 2024 याचा निकाल जाहीर झालेला आहे आणि तो निकाल तुम्ही तुमच्या मोबाईलवरती पाहू शकता। निकाल पाहण्यासाठी तुम्हाला Googleवरती यायचं आहे आणि Googleवरती आल्यानंतर GDS असं सर्च करायचं आहे। GDS असं सर्च केल्यानंतर इंडिया पोस्ट gds.online ही वेबसाईट ओपन होणार आहे। ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला GDS हे जे पहिलं ऑप्शन आहे याला ओपन करायचं आहे। ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर या वेबसाईटच्या डाव्या बाजूला कॉर्नरमध्ये तुम्हाला एक न्यू असं ऑप्शन दिसणार आहे, ज्या समोर लिहिलेलं आहे GDS ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल जुलै 2024 शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट। या ऑप्शनला ओपन करायचं आहे आपल्याला। या ऑप्शनला ओपन केल्यानंतर आपल्या राज्यांची लिस्ट आली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला महाराष्ट्र हे निवडायचं आहे। महाराष्ट्र या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला लिस्ट ऑफ शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट या ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे। या ऑप्शनला सिलेक्ट केल्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये एक PDF डाउनलोड होणार आहे। ही जी PDF आहे मित्रांनो, ती शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेटची लिस्ट आहे। तुम्ही पाहू शकता माझ्या मोबाईलमध्ये PDF डाउनलोड झालेले आहेत, ज्यामध्ये GDS ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल 2024 महाराष्ट्र सर्कल लिस्ट 1 असं दिलेलं आहे। आणि ही जी लिस्ट आहे यामध्ये आपल्याला जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पण तुमचं ऑफिस देण्यात आलेलं आहे। तुम्ही पहिल्या बाजूला पाहू शकता की डिव्हिजन, दुसऱ्या बाजूला ऑफिस, त्यानंतर पोस्ट नेम, त्यानंतर तुमची कॅटेगरी देण्यात आली आहे, त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर आणि पर्सेंटेज देण्यात आलेले आहे, कट ऑफ देण्यात आलेला आहे। त्यापुढे आहे की डॉक्युमेंट टू बी व्हेरीफाईड विथ ऑफिस, म्हणजे बीड डिव्हिजनला जे आहे ते अहमदनगर डिव्हिजनचे जे ऑफिस आहे पोस्ट ऑफिसचं आहे ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी द्यायचे आहेत। मित्रांनो, या प्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईलवरती GDS 2024चा निकाल पाहू शकता। मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जेव्हा पण नवीन भरती येईल त्याची सर्वात लवकर अपडेट तुम्हाला मिळतील। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल जय हिंद, जय महाराष्ट्र।